पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं. कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका. मोठा स्फोट करण्यासाठी विमानामध्ये अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा. विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएमध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता. दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटाने हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप. 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्स याचं नुकसान होतं. कागद, मोबाईल फोन, चाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? रोहित पवारांकडनं शंका व्यक्त. सत्तेमध्ये अनेक लोक VSRच्या मालकाशी संबंधित कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड. रोहित पवारांचा गौप्यस्फोट. सरणावर स्वतःची पोळी भाजत घेण्याचा प्रकार. राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका. तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवार यांना सल्ला. अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह VSR कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार. विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती. विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता. चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका. बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती. जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या. विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते. अजित पवारांची इच्छा होती. रोहित पवारांची माहिती. सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनेत्रा पवार होतील. प्रफुल्ल पटेलांची स्पष्ट. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा. अयान शेख आणि अझर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर अपहरणाच्या आरोपानंतर पडळकर, संग्राम जगतापांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा. हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेले. अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर तर मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय. पडळकर यांचा दावा. नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे उपमुख्यमंत्री शिंदेमध्ये अर्धा तास बैठक. TDMC मधील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. BMC निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट. चंद्रपूर पालिकेतील घटनेची काँग्रेसच्या वरिष्ठांकडून दखल. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर का नाही? विजय वडेट्टीवार, धानोरकर यांच्याकडे चौकशी. तर महापौर का झाला नाही याबाबत समिती नेमली जाणार, सूत्रांची माहिती. बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक. क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमय्यांकडनं पाहणी. मुंबईत दादागिरी चालणार नाही असं म्हणत परवान्यांवरून पालिका अधिकाऱ्यांनाहीच विचारला जाब. मालेगाव महापालिकेतील पहिलीच महासभा वादळी. महापौर उपमहापौरांना भाजपकडनं संविधान तर शिवसेनेकडनं महापुरुषांचा फोटो भेट. जन्मदाखल्याच्या ठरावावर गदारोळ. महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक. शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार. रिक्त जागांसाठी राजकीय हालचाली नाही. शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी. पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास महाविकास आघाडीमधील 3ही पक्षांचा होकार, सूत्रांची माहिती. तर शरद पवार मार्च पासून राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती. नवी मुंबई विमानतळावरील फेडेक्स हबचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी हे हब महत्वाची भूमिका बजावणार. नवी मुंबई विमानतळावरून येत्या जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार. मध्यपूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल. F-22, F-35, F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात.